पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघाचा भव्य मेळावा संपन्न। पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघाच्या वतीनं हडपसर येथील विठ्ठलराव तुपे नाट्यगृहामध्ये भव्य व्यापारी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं। या मेळाव्यात व्यापाऱ्यांना येणाऱ्या अडीअडचणींवर मार्गदर्शन करण्यात आलं। त्याचबरोबर हवेली पूर्व विभागातील सर्व नवनिर्वाचित लोकप्रतिनिधींचा सन्मान करण्यात आला। त्याचबरोबर आपल्या व्यावसायिक क्षेत्रात विशेष उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यापारी बांधवांना सन्मानित करण्यात आलं। या कार्यक्रमाला आमदार चेतन तुपे, पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघाचे अध्यक्ष सचिन निवगुणे, मुंडवा पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्मिता वासनिक, सर्व नगरसेवक नगरसेविका सुरेखा कवडे, किशोर धारकर, अजित घुले, सारिका घुले, डॉक्टर दादासाहेब कोदरे, नंदा अबनवे, उज्ज्वला जंगले, नितीन गावडे, शिवाजी तुपे, हेमलता मगर, पायल तुपे, प्रशांत उर्फ मामा तुपे, कोमल शेंडगर, रमेश निवगुणे आदी नवनिर्वाचित मान्यवर नगरसेवक आणि नगरसेविकांचा सन्मान यावेळी करण्यात आला। तर संभाजी सातव, प्रवीण परमार, पिराजी डफळ, चंद्रकांत लोणकर, अनिल गायकवाड, मोहन घुले यांना उत्कृष्ट व्यापारी पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं। या कार्यक्रमाला गणेश ढोरे, अमित हरपळे, मांजरी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच शिवराज घुले, राजेंद्र धाडसीबापू गायकवाड, संदीप लोणकर, जितीन कांबळे, शैलेंद्र बेलेकर, आप्पासाहेब लोणकर, शेषाराम देवांसी, नवनाथ सोमसे, रिजवान खान, विकास मुंदडा, वैशाली माळे, शिवाजीराव घुले, किरण घुले, प्रशांत ब्रह्मे, धर्मेंद्र राऊत, दत्ता जाधव, रवींद्र घुले, विद्याधर भोसले, सोमनाथ कांबळे, गणेश बेलेकर आदी संघटना प्रतिनिधी आणि मार्गदर्शक उपस्थित होते। सलग 4 तास चाललेल्या या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन मांजराई देवी व्यापारी संघाचे कार्याध्यक्ष सागर प्रभुणे यांनी केलं। तर आभार प्रदर्शन मांजराई देवी प्रासादिक दिंडीचे अध्यक्ष हबप अनिल घुले महाराज यांनी केलं। पाहूया काही मान्यवरांच्या प्रतिक्रिया। नमस्कार। आज हडपसर पूर्व भागातला जो व्यापारी मेळावा झाला, व्यापारी मेळाव्यामध्ये नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार आणि काही अधिकाऱ्यांचं मार्गदर्शन आपण ठेवलेलं होतं। परंतु त्याच्यामध्ये अधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले, व्यापाऱ्यांनी आपला व्यवसाय कसा करावा, कशा पद्धतीने करावा ते काही नियमावली होती आणि महानगरपालिकेकडनं व्यापाऱ्यांवरती होणारे काही कारवाया याच्याकरता नगरसेवक आणि व्यापारी एकत्र मिळून काय करता येईल, आपला प्रभाग आपलं शहर हे स्वच्छ राहावं, सुंदर असावं, याकरता आपण मिळून काम करूया। कोणती कारवाई करताना त्या कारवाई करता जो काही लावाजा वापरतो, जो खर्च करतो तो सुद्धा आमच्या व्यापाऱ्यांच्या टॅक्समधलाच असतो, तो वापर जाऊ नये त्याच्याकरता अगोदर नियोजन आपण करूया। हा त्या माध्यमातून एक संदेश होता। व्यापारी सुद्धा मोठ्या संख्येने आज या मेळाव्याला उपस्थित राहिले, चांगली संख्या होती, माननीय सुद्धा ह्या भागातले सर्वजण आले। त्यानंतर यांचं मार्गदर्शनही आम्हाला झालं आणि नक्कीच इथून पुढे संघटनेच्या माध्यमातून एकत्र मिळून काम करू आणि पुणे शहर स्वच्छ सुंदर कसं करता येईल याच्याकरता संघटनासुद्धा प्रयत्न करणार आणि माननीय नगरसेवकसुद्धा नक्कीच सहकार्य करतील आणि शासकीय अधिकाऱ्यांचे जे काही भ्रष्ट अधिकारी आहेत त्यांच्यामुळे इतर अधिकाऱ्यांचं नाव खराब होतं ते नक्कीच आम्ही पुसण्याचा प्रयत्न करू आणि पुणे शहरामध्ये एक चांगलं सुरक्षित वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न संघटने माध्यमातून केला जाईल। पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघाच्या अंतर्गत पुणे पूर्व विभाग, घोरपडी, बेटी कवडे रोड, मुंडवा, केशवनगर, मांजरी, महादेवनगर, 17.5 नळी, हडपसर विभाग संघटन व्यापारी संघटनच्या वतीनं जो आज विठ्ठलराव तुपे नाट्य सभागृहामध्ये जो व्यापारी मेळावा आयोजित केला होता, त्या मेळाव्याच्या निमित्ताने सर्व व्यापारी बंधू एकत्र येऊन हा व्यापारी मेळावा पार पाडला, त्याबद्दल मी सर्व व्यापारी बांधवांचा आभार मानतो। आज रिटेल व्यापारी संघाच्या वतीने या ठिकाणी मेळाव्याचं आयोजन केलं होतं। त्या मेळाव्यासाठी अनेक मान्यवर आमदार असतील, नगरसेवक असतील, स्थायी समितीचे सदस्य असतील, प्रभाग समितीचे सदस्य असतील, सर्वच मान्यवर या व्यापारी मेळाव्याला उपस्थित राहिले आणि त्यांनी एक चांगलं मार्गदर्शन आमच्या व्यापारी बांधवांसाठी केलं। खरं सांगायचं म्हणलं तर व्यापाऱ्यांच्या मागं ठामपणे उभं राहणारे आम्ही सर्व मित्रमंडळी
आणि इथून पुढच्या काळात व्यापारी संघटनेच्या माध्यमातून आम्ही एक मोठं काम उभं करू. आज या ठिकाणी पुणे जिल्हा व्यापारी संघटनेच्या वतीने या ठिकाणी एक मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यात खरंच एक चांगलं संघटन या ठिकाणी व्यापाऱ्यांचं पाहायला मिळालं. या ठिकाणी सचिन भाऊंनी जे व्यापाऱ्यांना मार्गदर्शन खूप छान पद्धतीत दिलं. नक्कीच त्या व्यापाऱ्यांना त्याच्यातून फायदा होणार आहे. या भागाचे जे आमदार आहेत चेतन विठ्ठल तुपे पाटील यांनी या ठिकाणी येऊन ग्राहकांना या ठिकाणी व्यापाऱ्यांना खूप छान असं मार्गदर्शन दिलं. या ठिकाणचे जे नगरसेवक जे निवडून आलेले आहेत त्यांचा या ठिकाणी मान सन्मान झाला आणि त्यांनी देखील या ठिकाणी खूप छान असं मार्गदर्शन केलं. या मेळाव्यासाठी पुणे शहराच्या पूर्व भागातील अनेक व्यापारी उपस्थित होते. त्याचप्रमाणे या व्यापारी मेळाव्यात नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार आयोजित केला होता. नवनिर्वाचित नगरसेवकसुद्धा या सत्काराला बहुसंख्येने उपस्थित होते. त्यांचा व्यापाऱ्यांनी सत्कार समारंभ चांगल्या प्रकारे नियोजनाप्रमाणे केलेला आहे. व्यापाऱ्यांना या पुढील काळात ज्या अडीअडचणी भेडसावत असतात त्याच्या संबंधित पोलीस अधिकारी असो, कॉर्पोरेशनचे अधिकारी असो, बँकेचे अधिकारी असो, या सर्वांनी मार्गदर्शन केलं आणि या मार्गदर्शनाप्रमाणे व्यापाऱ्यांचं खरोखरच जे कल्याण होईल असं मार्गदर्शन या ठिकाणी लाभलेलं आहे. आणि या मेळाव्यासाठी ज्या आमच्या व्यापारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जे कष्ट केलं आणि त्याचं चीज झाल्यासारखं आज खरोखर वाटलेलं आहे. कारण व्यापाऱ्यांना या पुढील काळात कोणत्याही समस्येला तोंड देण्याची पाळी येऊ नये यासाठी आमचे अध्यक्ष सचिन भाऊ निवंगुने कायम प्रयत्नशील असतात आणि त्यांच्या प्रयत्नामुळेच हा मेळावा यशस्वी झालेला आहे. रामकृष्ण हरी. आज विठ्ठलरावजी तुपे या नाट्यगृहात जो व्यापारी मेळावा या ठिकाणी घेतला होता, या व्यापारी मेळाव्यात आपल्या भागातील जे नवनिर्वाचित नगरसेवक आहेत त्यांचा देखील या ठिकाणी सन्मान केला गेला. तसेच विविध राजकीय पक्षातील जी लोक या ठिकाणी आली होती त्यांचा देखील या ठिकाणी सत्कार केला गेला. तसेच विविध शासकीय अधिकारी यांचं देखील या मेळाव्याला मार्गदर्शन लाभलं आणि अतिशय चांगल्या संख्येने या ठिकाणी व्यापारी बंधू आमचे उपस्थित होते. खरं तर हा व्यापाऱ्यांसाठीच भरवलेला मेळावा होता, त्यामुळे त्यांनी त्याचा जास्तीत जास्त लाभ घेतला पाहिजे. येणाऱ्या ज्या काही समस्या आहेत आपल्या व्यवसायात, त्या समस्या सोडवण्यासाठी कशा पद्धतीने आपण एकत्र पद्धतीने काम केलं पाहिजे, कशा पद्धतीने आपण सगळ्यांनी मिळून या समस्याला सामोरं गेलं पाहिजे, याबद्दल आमच्या संघटनेचे अध्यक्ष सचिन भाऊ निवंगुने तसेच आपल्या भागातील हडपसर मतदारसंघाचे आमदार चेतन दादा तुपे यांनी देखील या ठिकाणी अतिशय सुंदर अशा पद्धतीनं व्यापाऱ्यांना मार्गदर्शन केलं. व्यापारी संघटनेचा आज विठ्ठल तुपे नाट्यगृहामध्ये जो मेळावा झाला त्या मेळाव्याच्या संदर्भात आलेल्या सर्व नगरसेवक तसेच इतर पदाधिकारी सरकारी ऑफिसर यांचे जे मार्गदर्शन आम्हाला मिळालं ते फार सुंदर प्रकारचं मिळालं आणि त्यांचा सत्कार समारोहाचा कार्यक्रम मी घेतला होता आणि ज्या व्यापाऱ्यांच्या ज्या काय समस्या आहेत त्या समस्या मांडण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यात काही विघ्नहर्ता आहेत अशा विघ्नहर्तांचे ते कशा प्रकारे सोल्युशन केलं पाहिजे तो एक संदर्भ साहेबांनी, अधिकाऱ्यांनी आणि नगरसेवकांपुढे प्रस्ताव मांडला आणि तो सॉल्व्ह करण्याचा त्यांनी म्हणजे वचन घेतलं त्यांनी आणि त्याप्रमाणे आपण मेळावा आज झालेला आहे.